टेन क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह देखील पाहू शकता. नक्कीच आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा अतिशय महत्त्वपूर्ण सेमीफायनलचा सामना आहे. म्हणजे मैदानाच्या चौबाजूला पाहिलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक केंद्रबिंदू असतो प्रत्येक स्पर्धेचा आणि स्पर्धा मात्र प्रेक्षकांशिवाय अपुरी असते. स्पर्धेला मजा नसते प्रेक्षक नसले तर मात्र आमच्या शहापूर तालुक्यातील गुणी लाड क्रिकेट रसिक या साईच्या शिकवीसाठी स्पर्धेच्या अंतिम दिवसाला म्हणजे नक्कीच या ठिकाणी उपस्थिती लावत असताना या गवी खाडीदेराच्या मैदानावर अतिशय चांगला रोमांचकारी आणि रंगतदार सामना नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन तुल्यबल संघ मात्र दोघांच्या सांघिक कामगिरीवर इथपर्यंत मजल मारले. ईस्टर कोसले आणि दुसऱ्या बाजूला विपक्ष टीम चेरवली. पहिला चेंडू पडतो या ठिकाणी वासुदेवचा. सलामी जोडी SK आणि अजित फडीसर राऊंड विकेटने सुरुवात करेल. यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावरनं हा फटका अतिशय चांगला क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना हा चेंडू वेगाने मात्र सीमारेषेकडे ट्रॅव्हल होत होता. शेवटच्या क्षणाला मात्र नक्कीच चांगला कनेक्ट केला गेला चेंडूला एकच ॲक्शनमध्ये फेकी करून गॅदर केलं. दरम्यान या दोन सिंगल या मिळतात. SKला अतिशय चांगलं फलंदाजी अकाउंट ओपन केलं तर शुभारंभ नक्कीच चांगला केला जातोय. सुवर्ण संधी या ठिकाणी मात्र कोसले संघाच्या गोलंदाजांना प्रत्येक विकेटसाठी अनिलजी गोत्रणे यांच्याकडे 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लगावलं गेलं. ऑनसाईडला हा फटका मारलाय. क्षेत्ररक्षक महेंद्र म्हणजे दूरवरने येतोय. कलेक्ट केल्या दरम्यान फेकी करतो. या दोन सिंगल अजून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली सुरुवात SKच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन चेंडूवर दोन सिंगल पाहायला मिळत. 2-2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. दफलकावर धावा 4. हा महत्वपूर्ण सामना आहे. सेमीफायनलचा सामना आहे. तब्बल मात्र जर पाहिलं तर एकंदरीत 42 संघांनी प्रवेश घेतला होता आणि त्यानंतर मात्र उर्वरित 3 संघ या ठिकाणी अंतिम फेरीत राहिली आहेत. यावेळी मात्र अनपेक्षित उचली घेतली. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय निघून जातोय आणि हा निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. वासुदेवच्या माध्यमातून जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होगी और जितनी बड़ी तकलीफ होगी उतनी बड़ी कामयाबी होगी. नक्की जेवढे मोठे स्वप्न तुम्ही बघता तेवढी मात्र नक्की स्वप्न पूर्ण करण्यासाठी अडथळे तुम्हाला येत राहतील आणि मात्र अडथळे पार केल्यानंतर मात्र जो विजय मिळेल तो नक्कीच आनंददायी असेल. येस इट इज अ वाईड पंच अवंतर धाव घोषित करतात या ठिकाणी रामजी डिंगोरे साहेब सर यांच्या माध्यमातून. पंचगिरी अतिशय सातत्याने चांगली पंचगिरी गेली 6 दिवस पाहताय. फलकावर धावा 5 लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी SK आणि दुसऱ्या बाजूला अजित फडीसर. पहिलं षटक वासुदेवच्या माध्यमातून यावेळी राऊंड विकेट सज्ज होते पुन्हा एकदा SK साठी. त्याची कामगिरी पाहिली तर पण चांगली कामगिरी यावी मात्र कोसले संघाच्या माध्यमातून पाहायला आली. पहिल्या सामन्यापासून मात्र नक्कीच चांगली कामगिरी केली आणि मात्र आपला दबदबा या स्पर्धेच्या माध्यमातून कायम ठेवला आणि आता मात्र या अंतिम फेरीमध्ये धडक मारले. यावेळी मात्र नक्की स्टेप आउट केलं होतं. फलंदाजी लाईन आणि लेंथ रीड केली होती. षटक गोडलेचा चेंडू मात्र उचली मिळाली आणि फलंदाजाच्या यष्टीपासून चेंडू नक्कीच दूरवर निघून जातोय. येस इट इज अगेन वाईट. पंचाचा इशारा येतोय. पडदा सोडायचा श्रावण तिकडे सांगायचं पडदा तिकडे प्रेक्षकांना सोडा सांगायचं पडदा तिकडे बाजूला पाहिजे तिकडून प्रेक्षक. थँक्यू सो मच. 6 धावा दफलकावर. यावेळी मात्र नक्कीच दिशा पाहावी लागेल. येस इट इज अगेन वाईड. तिसरा वाईड. यावेळी मात्र नक्कीच दिशा इन गोलंदाजी पाहायला मिळते. महत्वपूर्ण सामन्यामध्ये कुठेतरी दबावात गोलंदाजी करत असताना वासुदेवच्या माध्यमातून राऊंड विकेट गोलंदाजी करताना पाहता परंतु राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना डाव्या बाहेर पिच करतोय सातत्यानं हा चेंडू आणि मग कुठेतरी दिशा खराब मी म्हणेन आणि यावेळी अजून एक वाईड मिळतोय. बोनसच्या स्वरूपात या 3 अतिरिक्त स्वरूपात धावा मिळाल्या चेरवली संघाला. यावेळी स्टेप आउट केलं होतं. बॅटची कळा लागते मात्र कॅरी केला जात नाही. पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. कॅरी झाला नाही हा झेल. दरम्यान एक सिंगल त्या ठिकाणी नक्कीच कंप्लीट केली जाईल. 4 चेंडू आतापर्यंत झाले. चेंडूचा खेळ शिल्लक नक्की 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. षटकातला 2 चेंडू 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. 8 धावा दफलकावर लगावला गेल्यात. चांगली सुरुवात मी म्हणेन. यावेळी मात्र या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळते चेरवली संघाकडनं अतिशय महत्त्वपूर्ण सामना असेल. यावेळी कोसले वर्सेस दुसऱ्या बाजूला संघाकडे पाहताय चेरवली. यावेळी फटका आता मात्र नक्कीच कॅरी केला जाईल. पॉइंटला एक चांगला झेल. अजित फडे बॅक टू द पवेलियन. पहिला झटका लागतो चिरवली संघाला आणि एक ठिकाणी यश संपादित करतो. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज उंच प्रदेशचा वासुदेव अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 8 धावा दफलकावर आणि 1 गडी बाद चिरवली संघ.
नक्कीच या ठिकाणी सातत्यानं भोसले संघ 11:49 मिनिटांनी आपला पहिला चेंडू पडला होता. 3 मिनिटं घेतेच आपण वासुदेव. 20 मिनिटात आपला षटक पूर्ण करायचा आयोजकांची कडक सूचना येते. जर आपण 20 मिनिटाच्या वरती 1 मिनिट देखील घेतला तर मात्र आपल्याला 2 धावांची पेनल्टी मिळू शकते. भोसले संघ याची नोंद घ्यायची आहे मित्रांनो. 8 धावा फलकावर. यावेळी स्विंग अँड मिस. गती मात्र नक्कीच चांगली होती. गतीने पूर्णपणे बीट केलं फलंदाजाला. रुपेश येवता त्या ठिकाणी षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी समाप्त होतं. एका षटकाच्या समतुल्य धावफलकावर धावा लगावल्या गेल्या त्या 8. 1 गडी बाद. इंग्लिश मात्र 101 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय वासुदेवसाठी. प्रत्येक विकेटसाठी अनिलजी गोतरणे यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आणि मात्र जमा झालेलं आहे. या ठिकाणी अतिशय चांगली सुवर्ण संधी आणि नक्कीच मात्र विकेट हॅट्रिकसाठी महेंद्रसाठी 501 रुपयाचं पारितोषिक देखील लगावलं गेलंय. बक्षिसांचा वर्षाव मात्र जसं या ठिकाणी होतोय. अंतिम सामना आहे आणि तमाम आमचे लाडके क्रिकेटर्स या ठिकाणी मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. हॅलो षटक क्रमांक दुसरा घेऊन येतो. राऊंड विकेटने व्यासपीठ एंडकडनं गोलंदाज महेंद्र यावेळी बॅकफुटला गेले अपरकटच्या माध्यमातून. यावेळी अजून एक झेल त्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एसकेला देखील बाद व्हावं लागेल. पहिली सफलता मिळते महेंद्रला आणि दुसरी सफलता मिळते भोसले संघाला. षटक क्रमांक दुसरा सुरू असताना पहिल्या चेंडूवर मात्र यश मिळते. दाफलकावर धावा आतापर्यंत लगावला गेल्या त्या 8. 2 गडी बाद. चेरोली संघ बॅकफुटला ढकलला असताना रुपेशला फुलटा सोडता ऑनसाइडला फटका. परंतु मात्र ग्राउंडची मर्यादा असल्या कारणाने डिक्लेअर झोन मध्ये फटका नक्कीच चांगला होता. डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल या ठिकाणी रुपेश पटेलला मिळत्या. स्ट्राईक रोटेट केले तर 9 धावा. फलकावर 2 विकेट्स आतापर्यंत घेण्यात यश आलंय गोलंदाज वासुदेव आणि त्यानंतर मात्र महेंद्रला आणि अल्फेक जिंकली होती आणि नंतर मात्र फलंदाजीचा निर्णय घेतला चेरवली संघाने. निर्णय मात्र कुठेतरी नक्कीच असफल ठरत असताना गोलंदाज पहिलं षटक टाकलं ते वासुदेवने अतिशय चांगली गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि त्यानंतर मात्र दुसरं षटक टाकलं. या ठिकाणी महेंद्र आतापर्यंत 2 चेंडू 1 सिंगल दिली आहे आणि 1 विकेट्स महत्वाचा एसकेला बाद करण्यात यश आलं महेंद्रला. 9 धावा फलकावर 2 विकेट्स या ठिकाणी गेल्या चेरवली संघाच्या. नक्कीच वासुदेव या ठिकाणी मात्र आपण टाइमकडे देखील लक्ष द्यायचं आहे. आतापर्यंत तब्बल 7 मिनिटं आपण खर्च केली आहेत. षटक क्रमांक दुसरा देखील अजून आपल्याला संपलेला नाही आहे. ही नोंद घ्यायची आहे भोसले संघ. यावेळी समोरच्या दिशेला फटका मात्र नक्कीच मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक अक्षय येतोय चूक होत नाहीये आणि यावेळी फलंदाज देखील बाद होतोय. बीकेला माघारी परतावं लागतं. तिसरा धक्का लागतोय. या षटकामध्ये हा दुसरी सफलता मिळते महेंद्रला. 3 गडी बाद. दाफलकर धावा. हे विकेट जाते तिसरी. या धाफलकावर धावा लागवला गेला तर 9. बॅकफुटला महत्वपूर्ण सामन्यामध्ये ढकलला जातोय चेरोली संघ. यावेळी नवीन फलंदाज येतोय मैदानावर प्रवीण फटे. बाउन्सर होता. यावेळी मात्र वेगाने निघून जातोय पंच. नक्कीच आमच्याकडे लक्ष करतायत. येस 1 बाउन्सचा इशारा येतोय. लेगोचे पंच आहेत ते श्रावण डोंगरे यांच्या माध्यमातून नक्कीच 1 बाउन्सचा इशारा. पहिल्या मॅच मध्ये देखील या ठिकाणी महेंद्रला वॉर्निंग आली होती 1 बाउन्सची आणि तेच मात्र या सामन्यात देखील करत असताना फुलरलेचा चेंडू होता रुपेश पटेलच्या बॅट मधनं ऑन साइडला पण तिकलाच चांगला झेल अक्षयच्या माध्यमातून देखील पकडला गेला. अजून एक फलंदाज होतोय रुपेश बॅक टू द पवेलियन. एक मोठा धक्का लागतोय. यावेळी चेरवली संघाला 4था धक्का लागतोय. दाफलकर धावा स्थिरावल्यात 9 धावा. चला लगेच वासुदेव कृपया सहकार्य करायचं प्लीज.
नक्कीच मात्र ऑन हॅट्रिक असेल यावेळी महेंद्र, आणि जर ही हॅट्रिक संपादित करू शकला तर मात्र नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक अनिलजी गोतंडे सरांच्या माध्यमातून महेंद्रला नक्कीच या ठिकाणी जमा झालेला आहे. आपण पाहिलं तर साई चषक विजेटरमध्ये पहिले हॅट्रिक संजोग मॅन फ्रॉम पाळी डाकुराताच्या गोलंदाजाने मात्र पहिले हॅट्रिक संपादित केली होती. दुसरी हॅट्रिक देखील कोणतरी संपादित केली होती, आठवत नाही या गोलंदाजाचं नाव. तिसरं हॅट्रिक या ठिकाणी असेल ऑन हॅट्रिक महेंद्र. राऊंड विकेटने प्रवीण साडी. यावेळी चेंडू हवेत आहे, ऑफ साईडला कव्हरकडे येतोय, थोडंसं फंबल होतात आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. थोडंसं फंबल नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षक केले जाते, थोडीशी मिसफील्ड आणि 2 सिंगल मात्र कंप्लीट केल्या जातात. 11 धावा धाफलकावर. षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी समाप्त होतोय. 11 धावा धाफलकावर लागवल्या जातात. षटक समाप्त झालंय या ठिकाणी, पंच समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावर धावा 11, 2 विकेट्स, 4 विकेट्स नक्कीच मात्र घेण्यात यश आलं. महेंद्रने नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी केली. ओव्हर हॅट्रिक नक्कीच महेंद्रने घेतली. या षटकात जर आपण पाहिलं तर लेगा जोका केला तर प्रशांतजी भोईर आमच्या स्कोर आम्हाला सांगतात 3 विकेट्स आणि 3 धावा दिल्यात फक्त या षटकात. अतिशय चांगली गोलंदाजी महेंद्र गोतरण्याच्या माध्यमातून पाहायला मिळत्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धाफलकावर, 4 गडी नक्कीच या ठिकाणी बाद झाले चेरोली संघाचे. षटक क्रमांक तिसरा घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळी गोलंदाज पांडुरंग. ते 12 मिनिटं झाली आहेत. आपण वासुदेव लक्ष घ्यायचे 2 षटकासाठी. 8 मिनिटांमध्ये 2 षटकं आपल्याला कंप्लीट करावी लागतील याची नोंद घ्यायची. धाफलकावर धावा लागायला गेला ते 11. षटक क्रमांक तिसरा पांडुरंग गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं राऊंड विकेटने. ऑन साइडला फटका हवेत आहे. या क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय. झेल खाली पुन्हा एकदा अक्षय. तिसरा झेल अक्षयने मात्र पकडलाय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. सूरजला देखील बांधावं लागतं. 5वा धक्का लागतो या ठिकाणी चेरवली संघाला. अर्धा संघ नक्कीच तंबूत परतलाय. यानंतर मात्र अतिशय चांगला सामना ग्रामीण ओपनचा हर्ष स्पोर्ट्स ठुणे वर्सेस साई स्पोर्ट्स शहापूर या 2 संघादरम्यान 4 षटकांचा सामना असेल. हर्ष स्पोर्ट्स ठुणे संघाचा संघ नायक नाणेबेकीसाठी यायचं. हर्ष स्पोर्ट ठुणे वर्सेस साई स्पोर्ट्स शहापूर हा ओपन गडाला सामना यानंतर आपण पाहणार आहोत. धाफलकावर धावा लगावला गेला ते 11. 5 गडी बाद चेरवली संघाचे झालेत. प्रवीण यावेळी मात्र अतिशय चांगला फटका कव्हर पॉइंटच्या डोक्यावर हा चेंडू नक्कीच मात्र ट्रॅव्हल होईल. सीमारेषेचा वेध घेतोय. यावेळी मात्र एक संघर्षमय चौकार प्रवीणच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. चेरवली संघासाठी धाफलकावर धावा 15. 5 गडी बाद 15 धावा. षटक क्रमांक 3 सूर्य पांडुरंग पहिल्याच चेंडूवर यश संपादित केलं. दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रवीणच्या बॅटमधनं एक क्लासिकल फटका पाहायला मिळाला. पॉईंटच्या डोक्यावरनं चौकार आणि संघर्षमय चौकार पाहायला मिळाला. 15 धावा धाफलकर आता लगावल्या गेलेत. यावेळी ऑन साइडला फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा येतोय. महेंद्रच्या माध्यमातून चूक होते या ठिकाणी. झेल धरतीला दान केला जातोय आणि मात्र कॅच या ठिकाणी ड्रॉप करताना आपण पाहताय. आणि ज्यावेळी मात्र एखाद्या चांगल्या फलंदाजाची कॅच ड्रॉप होताना पाहिले. क्रिकेटमध्ये फार मोठे उलटफेर होताना देखील आपण पाहिलेले आहेत. ही चुकी होते महेंद्रकडनं या ठिकाणी, कारण प्रवीण एक चांगला फलंदाज आहे. चांगली फलंदाजी अजून देखील शिरोली संघाकडे आहे. 5 गडी बाद 17 धावा आतापर्यंत धाफलकर लगावल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 सूर्या पांडुरंगच्या माध्यमातून राऊंड विकेटने समोरला फुल टॉस आहे. ऑन साइडला यावेळी मात्र फ्लॅट एड षटकार मी म्हटलं होतं. झेल सोडला आणि मात्र त्यानंतर लाभ उठवतोय. षटकार फलक पुढे जातोय. 23 धावा. आता मात्र सन्मानजनक स्थितीमध्ये स्कोर कट घेऊन जातोय या ठिकाणी प्रवीण फडे. ज्यावेळी मात्र कॅच ड्रॉप होताना पाहिला एखादा मोठा फलंदाज त्यावेळी मात्र आत्मविश्वास त्याचा वाढतो. कॉन्फिडन्स फार महत्वाचा असतो. त्यानंतर मात्र तो आपले रंग दाखवतो आणि मात्र आपले रंग उजळत असताना फलंदाज प्रवीण. हो व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम चेंडू यावेळी टप्पा पडला तर आतमध्ये येतो. वेगाने मात्र गती बीट करतोय फलंदाज प्रवीणला. चेंडू सरळ निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू 5 चेंडूचा आतापर्यंत झाला. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 23 धावा. स्टेप आउट केला. बॅटच्या रडारमध्ये व्यवस्थितरित्या हा चेंडू येत नाही. ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून अक्षय अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करत असताना या ठिकाणी बॅकअप येत आहे चांगलं आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 25 धावा धाफलकर षटक क्रमांक 3 समाप्त झालाय.
3 षटकांच्या संतंत 25 धावा फलकावर 5 गडी बाद चेरवली संघ. वासुदेव लक्षात घ्यायचं शेवटचे पण 4 मिनिटात फक्त आपल्याकडे 4 मिनिटं षटक पूर्ण करायचं आपल्या गोलंदाजाने. गोलंदाजी मागवत येतोय योगेश. स्ट्राईक एंड लेफ्ट फलंदाजी यावी अमोल. 25 धावा फलकावर 3 षटकांच्या संतंत अमोल ऑन साइडला फटका नक्कीच चांगला. पुन्हा एकदा महेंद्र येतो. महेंद्र देखील चूक करतोय. नक्कीच प्रयत्न देखील चांगले केले होते. चेंडू हा ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. शेवटला अक्षयचं बॅकअप येतं चांगलं. दरम्यान या 3 सिंगल कंप्लीट केल्या जातात. व्हेरी गुड रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. योगेश मात्र नक्की जवळ पाहिलं तर मागचा सामना कोण विसरेल. मुस्तफा शेखला 6 चेंडू तब्बल 30 धावांची गरज असताना मात्र नक्कीच विजयाच्या समीप आपल्या संघाला नेऊन ठेवलं होतं. परंतु शेवटच्या 2 चेंडू 10 धावांची गरज असताना एक अप्रतिम चेंडू मात्र पाहायला मिळाला योगेशच्या माध्यमातून आणि तिथेच मात्र कुठेतरी तो सामना गमावला. पप्पू दसई संघाने यावेळी बॅकफुटला गेले. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना एक नेत्रदीपक फटका डोळ्याचं पारणं फिरतोय. प्रवीणच्या माध्यमातून अजून एक क्लासिकल फटका. साई चषक चौकार. 32 धावा फलकावर आतापर्यंत सन्मानजनक स्कोर पर्यंत नक्कीच पोहोचला यावेळी चेरवली संघ. आणि चेरवली संघाचं मी नक्कीच म्हणेन आतापर्यंत जेवढे राऊंड्स मारले डिफेंड करत असताना अडगाव संघाला देखील त्यांनी 36 धावा करू दिल्या नाही. त्यानंतर मात्र वाशिम संघाला देखील त्यांनी 33 धावा करू दिल्या नाही. आणि आजच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर राणा स्पोर्ट बोरशिरी संघाला देखील त्यांनी 32 धावा करू दिल्या नाहीये. तर गोलंदाजी मात्र अतिशय स्ट्रॉंग आहे या संघाची. डिफेंड करत असताना मात्र नक्कीच सामने जिंकतात. आणि आता मात्र जर पाहिलं तर 32 धावा फलकावर आतापर्यंत लगावल्या गेल्यात. स्टेप आउट केला यावेळी मात्र नक्कीच पाहावं लागेल. येस डॉट चेंडू निर्धाव चेंडू निघून जातोय. संपर्क झाला नाही बॅटचा. 32 धावा आतापर्यंत फलकावर या षटकातले आतापर्यंत चेंडू झाले 3. पुन्हा एकदा स्टेप आउट केलं. डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल मिळते. 33 धावा फलकावर 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फलकावर धावा लगावल्या गेल्या त्या 33 पाहिलं तर मात्र नक्कीच वैयक्तिक 21 धावांवर खेळतो या ठिकाणी प्रवीण. ज्यावेळी मात्र संघ अडचणीत होता एका बाजूला मात्र नक्कीच विकेट्स पडत होत्या त्यावेळी मात्र नक्कीच स्वतः संघाची धुरा सांभाळली संघर्ष केला आणि मात्र प्रवीण वैयक्तिक 21 धावांवर खेळतो. संघाची धावसंख्या 33. 5 गडी बाद चेरवली संघ 33 धावा. साई स्पोर्ट्स ए संघाच्या सर्व खेळाडूंना मात्र संघ नायकानं व्यासपीठावर बोलवलंय. साई स्पोर्ट्स ए संघाचे सर्व खेळाडू ऑन साइडला फटका नक्कीच चांगला आहे. येट्स इट्स अ मॅक्सिमम. हा चेंडू फरार होतोय सीमा रेषा पार. अमोलच्या बॅटमधनं हा चेंडू फरार होतोय. साई चषक षटकार. 39 धावा फलकावर. आता मात्र नक्कीच मी म्हणेन सन्मानजनक स्कोर पर्यंत नेऊन ठेवलंय अमोल आणि प्रवीणच्या जोडीनं. भागीदारी केली, धावा जमवल्या आणि आता मात्र 39 धावा फलकावर. शेवटचा चेंडू असेल शिल्लक या षटकातला. यावेळी कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू एक्स्ट्रा कव्हरला नक्कीच ट्रॅव्हल होतो. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. वासुदेव मात्र चेंडू लगेच कलेक्ट करेल. फेकी करतो दरम्यान या 2 धावा. 3री धाव देखील कंप्लीट केली जाईल. येस 3 सिंगल कंप्लीट केल्या जातात. 42 धावा फलकावर लगायला गेल्या. जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 24 बॉल्स आणि 43 रन्सची आवश्यकता. हा सामना ईस्टार कोसले संघाला. साई स्पोर्ट्स संघाचे सर्व खेळाडू संघनायकांनी तुम्हाला व्यासपीठावर बोलवलेलं आहे. फिल्डिंग सजवायची. चला लगेच चेरवली संघ सलामी जोडी मैदानात देखील वाढवायची. लगेच आपण या ठिकाणी
कुस्ती संघ आपली सलामी देखील लगेच जोडी मैदानात पाठवायची आहे. 43 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 42 धावा दाफलकर लगावला गेल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटला मात्र नक्कीच संघर्ष पाहायला मिळाला. प्रवीण आणि अमोलच्या बॅटमधनं धावा जमा केल्या आपल्या संघासाठी. 43 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी हा सामना ईस्टर कोसले संघाला. रंगतदार सामना नक्कीच पाहायला मिळेल. फायटिंग नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळेल आपल्याला. त्याची आवश्यकता असेल चला सलामी जोडी लगेच मैदान पाठवायची. आणि आता मात्र देखील आता सुद्धा देखील टायमिंग लावलं जाईल आपल्यासाठी देखील. चिरवली संघ 20 मिनिटात आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. कोण आपले फलंदाज लोक फलंदाज पटापट पाठवत काय होतं. कोणी फलंदाज पटापट पाठवा. फलंदाज पाठवायचे आहेत कृपया कोसले संघ. सर्व जोडी मैदान जाते या ठिकाणी. महेंद्र आणि कृष्णा. 43 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी कोसले संघाला. याला सांगायला लागेल ना. कोसले संघाला अजून एक सुवर्णसाठी प्रत्येक षटकाला 100 रुपयाचं सुरेश वाघेरे यांच्याकडनं पारितोषिक आले. सलामीची जोडी महेंद्र. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असतील. बॉलिंग मार्क व यावेळी सज्ज होतोय बॉलर एसके. लोअर फुल टॉस होता ऑन साइडला गॅप मधनं अतिशय चांगला फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना क्लासिकल बॅटिंग तंत्रशुद्ध फलंदाजी महेंद्र गोतरण्याच्या बॅटमधनं हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय. आणि यावेळी मात्र आपले मनसुब्या दाखवून देतोय. आक्रमक सुरुवात पाहायला मिळते आणि पहिल्याच चेंडूवर मात्र संघाचं अकाउंट 4 धावांनी ओपन करतोय महेंद्र गोतरणे. षटकार हॅट्रिक साठी 501 रुपयाचं पारितोषिक अनिलजी गोतरणे सरांकडनं या ठिकाणी देखील लावलं गेलं कोसले संघासाठी. एसकेला मात्र नक्कीच पहिला चेंडू चौकार येतोय. 43 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी ईस्टर कोसले संघाला. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. यावेळी देखील टेप एक्स्ट्रा कॉल एक चांगला फटका. सगळं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. एकच सिंगल यावेळी कंप्लीट केली जाईल. नक्कीच स्ट्राईक रोटेट केली जाते. पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमकता पाहायला मिळाली आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी एक सिंगल आणि संयम. क्रिकेटचा टेम्परमेंट हा शब्द संयम फार महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये आणि तेच या ठिकाणी दाखवण्यात आलं. कौशल्य या ठिकाणी महेंद्र गोतरण्याच्या माध्यमातून आक्रमकता आणि संयम या दोघांचा मेळाप मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. नफलकर धावा 5. हिमतीने हरा पण हिम्मत हारू नका. नक्कीच या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत हिम्मत एका बाजूला ठेवावी लागेल. अशा प्रकारे सामने आतापर्यंत जिंकले चिरवली संघाने. दुसऱ्या बाजूला नक्कीच फळीचा क्लास असला संघ कोसले संघ. हो यावेळी नक्कीच पंच दिशा पाहतायत आमच्याकडे वळून नक्कीच कसरत करत असताना येस इट इज अ वाईड घोषित करतात राम डिंगोरे पंच. यावेळी पाहता पण मुख्य पंचाच्या भूमिकेत त्यानंतर मात्र नितीन अंदाडे नक्कीच लेग अंपायर या ठिकाणी पाहत आहे. एक सिंगल यावेळी मिळते. नफलकर धावा लागवला गेला तर 6. या ठिकाणी मात्र पहा सरकारी जो दवाखाना आहे तिच्याकडे कोणतरी रिक्षा लावल्यात. कृपया तिथे एक ॲम्ब्युलन्स पास होत नाहीये. एक पेशंट आहे अर्जंट. ते रिक्षा बाजूला काढायची आहेत. कृपया तुम्हाला खूप मनापासून विनंती असेल आयोजकांची. सरकारी दवाखान्याजवळच्या रिक्षा लावल्यात. ॲम्ब्युलन्स पास होत नाही. एक पेशंट आहे त्या ॲम्ब्युलन्समध्ये. ते ॲम्ब्युलन्स पास होत नाहीये. कृपया ज्या कोणाच्या रिक्षा असतील जे प्रेक्षक इथे आले असतील तर कृपया ज्याची रिक्षा असेल त्यांनी ती साईडला करायची आहे. थोडे संघ आपला डिसिजन कळवायचं आहे. कृपया प्लीज थोडे संघ
विनंती असेल, ज्या कोणी रिक्षा लावल्या असतील, जे कोणी असतील, जे प्रेक्षक इकडे पाहायला आले असतील, कृपया तर रिक्षा बाजूला काढायची, तिकडून ॲम्ब्युलन्स जात नाहीये. मैदानाकडे वळतो, अतिशय चांगला व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू यावेळी पाहायला मिळाला एसकेच्या माध्यमातून. पूर्णपणे बीट केलं फलंदाज कृष्णाला. नक्कीच जो प्रश्न विचारला, संघर्ष करायला, स्ट्रगल करायला भाग पाडलं. दफलकावर धावा लगावला गेल्या त्या 6. सलामीची जोडी मैदानावर आहे. दफलकावर पाहिलं 6 धावा महेंद्र आणि कृष्णा. षटक क्रमांक पहिलं आतापर्यंत गोलंदाजी मार्कवर 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगली सुरुवात एसकेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. यावेळी कृष्णाच्या बॅटमधनं हा हवाई फायर, परंतु नक्कीच मिस टाइम आहे. रुपेश येतोय आणि रुपेशच्या हातामधनं सू केली जाते. आयोजक निर्णय कळवायचा, हा चौकार नक्कीच खूप मोठी चुकी झाली. रुपेश परडेच्या हातामधून हा कॅच सोडले की मॅच सोडली, येणारा काळच सांगेल. परंतु क्रिकेटमध्ये हा चुकीला माफी नसते. इफ यू वॉन्ट विन द मॅचेस यू वॉन्ट टेक ग्रेट कॅचेस. नक्कीच जर तुम्हाला सामने जिंकायचे असतील तर असे झेल पकडणे फार महत्त्वाचे असते. आणि यावेळी मात्र रुपेशकडनं चुकी होते, नाराज असेल स्वतःवर, कारण महत्त्वपूर्ण सामना आहे. कृष्णाला जीवदान दिलं आणि 4 धावा देखील दिल्या. 10 धावा दुहेरी अंकात धावेत प्रवेश करतो. शेवटचा चेंडू असेल या षटकातला एसकेचा. अजून एक मोठा फटका मारण्याच्या नादात यावेळी मात्र नक्कीच गतीने बीट केलं. स्विंग आणि मिस, निर्धाव चेंडू षटकाची सांगता होते. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होत. एसके अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, मी नक्कीच कौतुक करेन, कारण पॉवर प्लेच्या षटकात फक्त 10 धावा दिल्या एसकेनं. कोणते गडी बाद नाही झालाय, ही मात्र जमेची बाजू आहे कोसले संघासाठी. चला लगेच षटक आजमावायचं, एसके सहकार्य करायचं. कृपया आपण 4 मिनिटं घेतली आहेत पहिल्या षटकासाठी, 1 मिनिट नक्कीच वाचवलं आहे. थँक्यू सो मच, तुमचा आभारी असेल आयोजक. निर्णय वेगळा घेतला. यावेळी मात्र जे षटक सूरज हाताळायचं आतापर्यंत त्या षटकासाठी बोलवलंय रुपेश वरडेला. एक परफेक्ट ऑस्टपेलू खेळाडू संदेश स्पोर्ट्स जेरोली संघाचा स्ट्राईक हँडला महेंद्र गोतरणे. 10 धावा दफलकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर. जिंकण्यासाठी गरज असेल ती आता 33 धावांची. महेंद्रच्या बॅटमधनं स्ट्रेट मार्क शॉट, आज चेंडू सरळ येतोय समालोचन कक्षाकडे, मानवंदना द्यायला चेंडू फरार होतोय. साई चषक चौकार. समोरच्या दिशेला खेळतात हर्षपोस्ट स्टुडिओ संघ. 30 सेकंद आपला डिसिजन कळवायचा आहे लवकर. हर्षपोस्ट स्टुडिओ संघ डिसिजन कळवा आपला. क्षेत्ररक्षण नक्कीच, थँक्यू. यावेळी स्टेप आउट केलं होतं नक्कीच, मात्र पहा चेंडू मिस झाला. स्विंग आणि मिस, आतमध्ये पडतो, टप्पा पडला तर आतमध्ये येतोय. 14 धावा दाफलकावर विजयासाठी गरज असेल आता मात्र ती 29 धावांची अजून येणारे चेंडू असतील 16 चेंडूमध्ये 29 धावांची गरज समीकरण आहे कोसले संघासमोर. हा सामना विजय होण्यासाठी रुपेश फर्डे पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र प्रयोग करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु ज्याच्या वेळी मात्र गोलंदाज गतीमध्ये परिवर्तन करतो त्यावेळी मात्र त्याची लाईन पाहणं फार महत्त्वाचं असतं. ज्यावेळी तो गतीमध्ये परिवर्तन करता फुलर लेनचा चेंडू नक्कीच मात्र उजव्याशी थोडासा बाहेर टाकायला लागतो. यावेळी मात्र नक्कीच दिशा भरकटत्या. अतिरिक्त स्वरूपात एक सिंगल मिळत्या. 15 धावा दाफलकावर. ऑनसाईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. यावेळी रोहित शर्माच्या नक्कीच अंदाजामध्ये पुल करण्याचा प्रयत्न होता महेंद्रचा. नक्कीच त्याचे मनसुबे उधळून टाकतोय. एक सिंगल डिक्लेअर झोनमध्ये फाईन लेगला हा चेंडू जातोय. सिंगल मिळते, स्ट्राईक रोटेट केली जाते. 16 धावा दाफलकावर. पंधरा चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 15 बॉल्स आणि 27 रन्सची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा पात्र नक्कीच पाहिलं तर यावेळी मात्र अजून एक अवांतरचा इशारा येतो पंचांचा. येस, इट इज अ वाईड. रुपेश मात्र नक्कीच या ठिकाणी काहीतरी प्रयोग करण्याच्या प्रयत्नात चेंडूची दिशा नियंत्रण नाही आहे, संतुलन ठेवत नाही आहे आपल्या गोलंदाजीवर. एक अजून वाईड मिळतो, अतिरिक्त स्वरूपात 10 मिळत्या. 16 धावा दाफलकावर. 17 धावा दाफलकावर. 16 लॉस ऑफ 0 विकेट. सलामी जोडी अजूनही फलंदाजी करते मैदानाच्या आतमध्ये.
यावेळी ऑनसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच गतीने बीट केलं, चेंडू शरीरावर जाऊन आदळतोय. दरम्यान मात्र एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात पंचाचा इशारा जो लेग बाईज एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 18 धावा 18 धावा दाफलकावर आतापर्यंत. षटक क्रमांक दुसरे रुपेशच्या माध्यमात सुरू आहे. षटकातले आतापर्यंत चेंडू झालेत 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळी ऑनसाईडला फटका चांगला बॅकवर्ड केला गेला, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. विनोद बेरे त्या ठिकाणी मात्र नक्कीच येत आहे. चेंडू शेवटच्या क्षणाला मात्र नक्कीच चेंडू फरार होतोय. बॉडी लँग्वेज पाहिली क्षेत्ररक्षकाची आणि नक्कीच चेंडू 4 धावांसाठी सावकार मिळतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. दाफलकर धावा 22-22. अजूनही विजयासाठी गरज असेल ती 23 धावांची. 21 धावांची गरज असेल. तेरा चेंडू 21 धावांचं समीकरण आहे. यावेळी कोसले संघासमोर 22 धावा झाल्या दाफलकावर. सातत्यानं चांगली गोलंदाजी, परंतु हाईट फॅक्टर पहा नक्कीच होता त्या ठिकाणी. पंच अतिशय चांगला निर्णय देत असताना हाईट फॅक्टर होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेतो, त्यामुळे मात्र हा लेग बिफोरचा डिसिजन अतिशय चांगला होता पंचांचा. षटक क्रमांक दुसरा समाप्त होता. दाफलकावर धावा लगावला गेला तर 23. षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र विजयासाठी गरज असेल ते इथून पुढे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये. दाफलकावर धावा लगावला गेला तर 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. सलामीची जोडी अजूनही मात्र मैदानावर फलंदाजी करते. ही जमेची बाजू आहे. नक्कीच मात्र अजूनही खूप सारे फलंदाज येणं बाकी आहे आणि चांगली फलंदाजी आहे कोसले संघामध्ये. त्यामुळे आता कुठेतरी हा सामना अजूनही फाईट आहे. या सामन्यामध्ये डॉट टू डॉट सुरू आहे. समांतर दोन्ही बाजूला गोलंदाजी मार्क करतो. हे षटक मात्र या सामन्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं असेल. सूरज येतोय गोलंदाजी मार्कवर. बारा बॉल्स आणि 20 धावांची आवश्यकता. सूरज बॉलिंग मॅकवर सज्ज होतोय. समोरच्या दिशेला ॲज लाईक अ हिरो महेंद्र गोतरणे षटकार नावात स्वागत करतोय सूरजचं. आणि मात्र या षटकात मी सामना संपेल असे मनसुबे दाखवतोय. पहिल्या चेंडूवर हा चेंडू फरार होतोय. 6 धावांसाठी षटकार. षटकार हॅट्रिक साठी या ठिकाणी मात्र अनिलजी गोतरणे सरांकडनं 501 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय. नक्कीच मात्र या ठिकाणी महेंद्रचे 100 रुपये देखील जमा झाले पारितोषिक सूरज वागेरे यांच्याकडनं. पुढे संघ हा सामना संपला लगेच मात्र आपण मैदान उतरायचंय. विनंती असेल आपल्याला आयोजकांची 4 षटकांचा सामना असेल हे देखील मात्र आपण लक्षात घ्यायचंय. 11 चेंडू 14 धावांची गरज आहे. दाफलकावर धावा 29 आता मात्र लगावल्या गेल्यात. ऑनसाइडला मिस्टम स्ट्रोक आहे. क्षेत्राच्या दूरवरनं येतात. रुपेश दुसऱ्या वेळी प्रयत्न केला जाईल. पैकी चांगले आता मात्र नक्कीच वेगाने कंप्लीट केले, परंतु पंचांचा बोट आकाशाकडे जात आहे. महेंद्र बॅक टू द पवेलियन. धावचीच्या स्वरूपात पहिला धक्का लागतोय कोसले संघाला. तीस धावा दाफलकावर लावल्या. 13 धावांची गरज आहे. एकवीस धावांवर वैयक्तिक करून वासुदेव मात्र बाद झाला. 3 चौकार 1 षटकार मात्र नक्कीच त्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. प्रेक्षकांना मनोरंजन देखील केलं गेलं. संघनायक येतोय वासुदेव यावेळी फलंदाजीसाठी. समीकरण आहे 10 चेंडू आणि गरज असेल ती इथून पुढे 13 धावांची. 30 धावा दाफलकावर लगावल्या गेल्यात कोसले संघाच्या.
आल्या आल्या ॲज लाईक अ हिरो वासुदेव देखील आपला क्लास दाखवून देत असताना उत्तुंग फटका कणकणीत प्राण आणि हा दमदार षटकार पाहायला मिळते. वासुदेव इज ऑन फायर. अजून एक 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सूरज वाघेरे यांच्याकडनं. नक्कीच प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागवलं जात आहे. कोसले संघासाठी जमत झालं आमच्या समोरच्या कक्षामध्ये. या षटकारानं मात्र नक्कीच सामना फ्री केलाय, रिलीज केलाय. आता मात्र गरज असेल ती इथून पुढे 9 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 7 धावांची. या षटकारामध्ये सामना संपवतात की काय अशा प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत नक्कीच 32 धावा खूप वेळा डिफेंड केला चेरवली संघाने, परंतु या 43 धावा डिफेंड करत असताना कुठेतरी मात्र त्रास झाला. कारण समोरचा संघ देखील तितकाच ताकदवान आणि फलंदाज बळणा असा संघ. यावे ऑन साइडला अजून एक टावरिंग षटकार, गगनभेदी चेंडू फायर होतोय सीमा रेषा पार. षटकार अजून 100 पारितोषिक सूरज वाघेरे यांच्याकडनं. आणि मात्र हा षटकार जर लगावला तर मात्र 501 रुपयाचं पारितोषिक अनिलजी गोतरण यांच्याकडनं. फक्त एका धावेची गरज असलेला सामना जिंकण्यासाठी औपचारिकता मात्र शिल्लक आहे. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत वासुदेवने आणि आता मात्र 3रा षटकार लगावला तर अनिलजी गोतरण यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. अतिशय चांगला क्रिकेट कोसले संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आपल्याला. यावेळी मात्र नक्कीच मिस झाला, स्विंग आणि मिस. फलंदाजापासून दूर ठेवलं चेंडू वाईट डोक्याच्या माध्यमातून चेंडू सरळ वेगाने निघून जातोय. अजित फडे यांच्याकडे शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि मात्र आता एका धावेची गरज आहे 7 चेंडूमध्ये. अपील केले होते आणि या ठिकाणी बाद होतोय फलंदाज. नक्कीच LBWच्या स्वरूपात पायचित नक्कीच या ठिकाणी आउट झाला. फलंदाजाला धावत जायचं दुसरा फलंदाज मैदानावर. एका धावेची गरज आहे 6 चेंडूमध्ये. षटक समाप्त झालंय. षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. 6 चेंडूमध्ये गरज असेल ती एका धावेची. बॉलर 300 वासूला 100 मला. महेंद्र आणि वासुदेवकडे यायचे समालोचन कक्षाकडे. महेंद्र आणि वासुदेव समालोचन कक्षाकडे यायचे आपण. एका धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर विनोद सर. महेंद्र गोतरणे आणि वासुदेव आपण समालोचन कक्षाजवळ यायचं. आपलं पारितोषिक देखील या ठिकाणी घेऊन जायचं. ऑन साइडला फटका हवेत आहे. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक असेल का? अतिशय चांगला झेल पकडला तो. अजूनही सामना संपला नाही. रंगतदार मात्र सामन्याची वाढते. कृष्णा देखील या ठिकाणी बाद होतोय. फलंदाज यायचं चला लगेच. आता एका धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे मयूरसाठी. मयूरसाठी मात्र सुवर्ण संधी. हा षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक सूरज वाघेरे यांच्याकडनं. 5 चेंडू एका धावेची गरज आहे. मयूर गोतारणे जो स्ट्राईक. यावेळी थोडंसं पंबल होत आहे. डायरेक्ट हिट केलं जाईल का? येस. यावेळी मात्र सामना जिंकतोय कोसले संघ. अभिनंदन कोसले संघ. हार्ड लक चेरोली संघ. महेंद्र यायचे. वासुदेव महेंद्र इकडे यायचे समोरच्या कक्षामध्ये. वासुदेव आणि महेंद्र आपण पारितोषिक घेऊन जायचं. वासुदेव अनिलजी गोतरण यांच्यावर 100 रुपये पारितोषिक आणि महेंद्रसाठी 300 रुपये पारितोषिक. सूरज वाघेरे